नास्तादेमसची भविष्यवाणी. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. प्रकरण 1. माझ्या कथनाचा गूढार्थ पुढच्या पिढ्यांना कळेल. रात्र चढत चालली आहे. सर्वत्र कसं शांत शांत आहे. अशा नीरव रात्री मी अगदी एकाकी असा माझ्या अभ्यासिकेतील आरामखुर्चीत पहुडलोय. सारं चित्त एकाग्र करून मनपटलावर साऱ्या विश्वाची आणि माझ्या प्रिय फ्रान्स देशाची कुंडली मांडून भवितव्याचा वेध घेतोय. एक चिमुकली तेजोमय ज्योती हलके हलके मनपटलावर प्रकाशमान होत जाते. माझं अस्वस्थ होऊ पाहणारं मन शांत शांत होऊ लागलंय. माझी ही भावसमाधी अगदीच काही व्यर्थ गेली नाहीये. सेंच्युरीज या ग्रंथातील अतिगूढरम्य आणि काव्यमय भाषेत डॉक्टर मायकेल नास्तादेमस याने रचलेली ही पहिली वहिली चतुष्पदी. यातील संकेतबद्ध तेजोमय ज्योती म्हणजे मानवजातीला सन्मार्गावर नेणारे महान द्रष्टे इतका अर्थ लक्षात घेतला तर चतुष्पदीचा अर्थ सहज ध्यानी यावा. यापुढेही भविष्यकालात मानवजातीच्या उद्धारासाठी महान नेते निर्माण होतील. मानवाचे भवितव्य अगदीच काळवंडलेले नाही याचा कौल मिळाल्यामुळे नास्तादेमस काहीसा स्वस्थचित्त होऊ लागला. संस्कृत वाङ्मयातील राजा भर्तृहरीच्या नीतिशतक, शृंगारशतक, वैराग्यशतक वगैरे अनुपम रचनांप्रमाणेच फ्रेंच भाषेत डॉक्टर मायकेल नास्तादेमस याने रचलेली ही चतुष्पदींची शतके जगाच्या भवितव्याबाबत भविष्यकथन करणारी प्रत्येकी 100 चतुष्पदी असलेली एकूण 12 शतके रचण्याचा नास्तादेमसचा मानस असावा. परंतु काही कारणामुळे तो सिद्धीस गेला नसावा. एकूण संकल्पित लिखाण पूर्ण होण्यापूर्वीच त्याची इहलोकीची यात्रा संपुष्टात आली. या 12 शतकांपैकी 7व्या शतकात फक्त 42 चतुष्पदी आहेत. 11व्या शतकात फक्त 2च आणि 12व्या शतकात फक्त 11 चतुष्पदी आहेत. इतर सर्व शतके पूर्ण 100 चतुष्पदींची आहेत. बहुतेक पुस्तकातून फक्त 10च शतके छापलेली आढळतात आणि तो ग्रंथ सेंच्युरीज या नावाने ओळखला जातो. वास्तविक ग्रंथाचे मूळ नाव प्रोफेटिक्स द मायकेल नास्तादेमस या असे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथाचे मूळ नाव भावार्थ दीपिका असे आहे. परंतु ते मागे पडून ज्ञानेश्वरी हेच नाव रूढ झाले. तसाच काहीसा हा प्रकार आहे. नास्तादेमसने अनेक षटपदी रचल्या आहेत. त्यांपैकी आज फक्त 32 षटपदी उपलब्ध आहेत आणि त्या देखील सलग क्रमवार नाहीत. या व्यतिरिक्त नास्तादेमसने वेळोवेळी अनेक भाकितेही प्रसिद्ध केली. ती सर्व प्रोफेसीज या नावाने ओळखली जातात. सेंच्युरीजला जगभरातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. गेल्या 450 वर्षात त्यांतील अनेक भाकिते इतक्या विस्मयकारक रीतीने प्रत्ययाला आली की नास्तादेमस केवळ ज्योतिषी नसून त्याला इतर काहीतरी अतिमानवीय सिद्धी प्राप्त असावी असे प्रकर्षाने वाटल्या वाचून राहत नाही. ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, इटालियन, हिब्रू, अरेबिक अशा अनेक भाषा अवगत असलेला नास्तादेमस हा भाषाप्रभूच होता आणि त्याने चतुष्पदी रचताना प्रत्येक शब्द अत्यंत विचारपूर्वक योजला आहे. अनेक शहरांचा वा स्थळांचा त्याने स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. परंतु व्यक्ती अथवा घटनांबाबत त्याने सुरेख रूपके उपयोगात आणली आहेत. चिनी लोकांच्या संदर्भात
ड्रॅगन भारतासंबंधी लिहिताना समुद्राचे नाव असलेल्या धर्माचा देश सिंधू, हिंदू, हिंदुस्तान, रशियासाठी अस्वल, स्वतःला वुल्फ म्हणवून घेणाऱ्या जर्मनांसाठी लांडगा, ॲडॉल्फ हिटलरचे मुख्य कार्यालय वुल्फशँग याच नावाने ओळखले जात असे, अशी प्रतीके वापरून त्याने भविष्यकथन केले आहे. स्पष्टपणे भविष्यकथन न करता प्रतीके रूपके उपयोगात आणून लेखनाची गूढ रम्यता वाढवावी हा त्याचा हेतू कधीच नव्हता. त्याबाबत त्याने फार विचारपूर्वक निर्णय घेतला होता. नावानिशी उल्लेख करण्याचे का टाळले याचे कारण त्याने आपल्या अल्पवयीन मुलाला लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. त्याचे मूळ हस्तलिखित आणि मुलाला त्याने लिहिलेले पत्र पॅरिसच्या राष्ट्रीय ग्रंथालयात काचेच्या कपाटात अत्यंत सुस्थितीत मांडून ठेवलेले आजही आढळून येते. थोरला मुलगा सेजर याला दिनांक 1 मार्च 1555 रोजी त्याने लिहिलेल्या या पत्रातील मजकुरावरून त्याची भूमिका स्पष्ट होईल. त्याने म्हटले, ईश्वरी इच्छेनुसार तुझा जन्म खूपच उशिरा झाला आणि तोपर्यंत सारं भविष्यकथन कागदावर व्यवस्थित उतरवून ठेवण्याचं काम मला एकट्यानंच करावं लागलं. तू जाणता होईपर्यंत मला थांबता येणार नाहीये. म्हणून तर हा पत्रलेखनाचा प्रपंच. हे पत्र तुला मिळेल तेव्हा मी हे जग सोडून गेलेला असेन. हे मानवजातीचं भविष्यकथन मी मुद्दामच सांकेतिक गूढ भाषेत लिहिलं आहे. त्याला 2 मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे यांतील कित्येक घटना स्वप्नातही कल्पना करता येणार नाही इतक्या विलक्षण आणि अतर्क्य आहेत. त्यातील अनेक गोष्टी सध्याच्या शासकीय आणि धार्मिक अधिकारी व्यक्तींना रुचणार नाहीत. साहजिकच मानवजातीचं हे भविष्यकथन तारीखवार सुसंगत आणि स्पष्ट शब्दात मांडलं तर दुखावलेल्या अधिकाऱ्यांमुळे सारं लिखाण सध्या अस्तित्वात असलेल्या अन्याय जुलमाला बळी पडून नष्ट केलं जाईल आणि त्याचबरोबर पाखंडी विचारांचा प्रवर्तक असा ठपका ठेवून मला जबरदस्त शिक्षा ठोठावली जाईल. या साऱ्यातून सुटण्यासाठीच ही माझी धडपड आहे. हे गूढ सांकेतिक भाषेत लिहिलेलं भविष्यकथन सध्याच्या शासनकर्त्यांना आणि धर्मगुरूंना कळणार नाही, उमजणार नाही, परंतु नंतर येणाऱ्या पिढ्यांना त्यातील सांकेतिक गूढार्थ निश्चित उमजेल. कारण येणाऱ्या पिढ्या बुद्धिमान असतील आणि त्यांचे विचार देखील खूप वेगळे असतील. आजच्या राज्यकर्त्यांना आणि धर्मगुरूंच्या कल्पना त्यांना वेडगळ वाटतील, कारण त्या काळात त्यांच्या कल्पना खूपच बदललेल्या आणि प्रगल्भ असतील. दुसरं महत्त्वाचं कारण असं की जर हे भविष्यकथन स्पष्ट शब्दात आणि सुसंगत तारीखवार असं लिहून काढलं आणि यदाकदाचित ते भलत्याच माणसांच्या हाती पडलं तर केवळ अनर्थ ओढवेल आणि अपात्री दान करूही नये. कुत्र्यासमोर मोती टाकले तरी तो ते तुडवीत येईल अन तुमच्या चिंध्या करील, हे येशूचं वचन तुला आठवत असेल तेव्हा तोही धोका टाळण्यासाठी म्हणून ही सांकेतिक गूढभाषा. या 2 संभाव्य धोक्यांमुळे सांकेतिक गूढभाषा वापरली इतकंच नव्हे तर तारीख अथवा कालनिर्णय सांगण्याचं टाळलं आणि चतुष्पदी कालक्रमानुसार संगतवार न मांडता पत्ते पिसून टाकावेत त्याप्रमाणे त्यांची सरमिसळ करून टाकली आहे. परंतु स्थळांचा आणि शहरांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्या संदर्भात जाणकार ज्योतिषी ग्रहभ्रमणाचं गणित मांडून कालनिर्णय सहज करू शकतील आणि मग विशिष्ट चतुष्पदी कोणाला अनुलक्षून रचली आहे हे सहज स्पष्ट होईल. परंतु केवळ ग्रहभ्रमणाचं गणित जाणणारा हा ज्योतिषी या योग्यतेचा असू शकत नाही, हेही लक्षात ठेव.
ग्रहगणितासमवेत उपासनेची जोड अत्यावश्यक आहे. त्या वाचून फलज्योतिष वर्तवण्यात यश मिळू शकत नाही आणि उपासनेमुळे दैवी पाठबळ प्राप्त झालेला ज्योतिषी या संज्ञेचा मानकरी कधीही खालच्या पातळीवर उतरून मानवजातीचं अकल्याण करणार नाही. त्याचं मन आणि वृत्ती प्रगल्भ अवस्थेत जाऊन पोहोचलेली असते. साहजिकच राग, लोभ, सूडबुद्धी इत्यादी सामान्य मानवाची भावस्पंदनं त्याला स्पर्श करू शकत नाहीत. त्याच्या जाणिवा त्या पलीकडे उन्नत अवस्थेला जाऊन पोहोचलेल्या असतात. माझ्या लाडक्या मुला, दैवी शक्तीच्या मदतीनं आणि तिच्याच प्रेरणेनं लिहून काढलेलं मानवजातीचं भविष्यकथन मी तुझ्या स्वाधीन करीत आहे. यातील प्रत्येक चतुष्पदीचा अर्थ तुला व्यवस्थित आणि सुस्पष्टपणे आकलन होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. त्यासाठी तो सर्वशक्तिमान परमेश्वर तुला बुद्धिसामर्थ्य देवो. त्याच्यावर नितांत श्रद्धा ठेवीत जा. आयुष्यात तुला सुखशांती आणि दीर्घायुरारोग्य चिंतणारा. आयुष्यातील अखेरीचा सुमारे 20 वर्षे नास्तादेमसने शांतपणे सेलोन या शहरवजा गावात वास्तव्य केले. या काळातील बहुतेक वेळ तो आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर सजविलेल्या अभ्यासिकेत बसून मनन चिंतन अथवा लेखन करीत असे. अमाप कीर्ती आणि विपुल धनसंपत्ती प्राप्त झाल्यामुळे त्याला चरितार्थासाठी काही व्यवसाय करण्याची आवश्यकता नव्हती. साहजिकच त्याने आपले सर्व लक्ष आपल्या आवडत्या ज्योतिषशास्त्राच्या व्यासंगावर केंद्रित केले. नास्तादेमस भविष्यवेत्ता होता, पण त्याने इतरही बरेच काही केले. सेलोनभोवती शेतकऱ्यांची पाणी पुरवठ्याची सोय व्हावी म्हणून त्याने उमराव आदम द क्रपोले याच्या सहकार्याने सेलोनजवळून वाहणाऱ्या ड्युरॅन्से आणि रोहने या नद्या सेलोनमधील वळसा घालणाऱ्या कालव्याने जोडल्या. त्यासाठी त्याने बरीच पदरमोडही केली. आजही हा कालवा उत्तम स्थितीत अस्तित्वात आहे आणि सेलोनमध्ये आदम द क्रपोले आणि नास्ताडेमस यांचे पूर्णाकृती पुतळे एकमेकांसन्मुख उभे असलेले आढळतात. गावाबाहेर टेकडीवरील नास्तादेमसचे घरही सुस्थितीत जतन केले आहे. घराकडे जाणाऱ्या रस्त्याला डॉक्टर मायकेल नास्तादेमस मार्ग असे नाव देण्यात आले आहे. या अखेरच्या काळात नास्तादेमसने आपल्या सेंच्युरीज या विश्वविख्यात ग्रंथाचे लेखन पूर्ण केले. याच काळात इसवी सन 1554 ब्युने शहराचा महापौर डॉक्टर जीन एम्स द शॉव्हेनी त्याचा शागिर्द बनला आणि त्यानेच सेंच्युरीज ग्रंथाचे संपादन प्रकाशन केले. शॉव्हेनी याने स्वतः ब्रह्मज्ञानातील विषयावर डॉक्टरेट मिळवली होती. सेंच्युरीजचा पहिला भाग प्रॉफेटिक्स द मायकल नास्तादेमसची भविष्यवाणी या नावाने प्रसिद्ध झाला आणि युरोपात एकच खळबळ उडाली. प्रकरण 2 येथे समाप्त. नास्तादेमसची भविष्यवाणी. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.